Today's video is of 6th chapter Factorization of Algebraic Expressions, practice set 6.2. Before starting video, I would like to tell you to subscribe my channel for my upcoming videos. आपल्याला या प्रॅक्टिस सेटसाठी या सूत्राची गरज लागणार आहे. ते सूत्र आहे a क्यूब प्लस b क्यूब इक्वल टू a प्लस b इंटू a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. a चा घन अधिक b चा घन बरोबर a अधिक b, a वर्ग उना ab अधिक b चा वर्ग. प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला या सूत्राचा यूज करायचा आहे आणि हे सूत्र तुमच्या पेजमध्ये this formula is given on page number 30 in your textbook. You have to observe it. हे सूत्र कसं आलं यासाठी तुम्हाला पेज नंबर 30 वर हे ऑब्झर्व करायचं आहे. आपल्याला फक्त सूत्राचा उपयोग प्रॅक्टिस सेटमध्ये करायचा आहे. लेट्स स्टार्ट. फर्स्ट एक्झाम्पल x क्यूब प्लस 64y क्यूब. यामध्ये आपल्याला घन जे आहेत ते आपल्याला घन आधी माहिती असायला हवे की घन हा कुठल्या संख्येचा आहे. इथे आपल्याला 64 हे दिलेलं आहे. आता आपल्याला इथे जे आपण सूत्र बघितलं मगाशी a प्लस बी इंटू a स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, याच फॉर्ममध्ये आपल्याला हे जे एक्झाम्पल आहे हे मांडायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला a जो आहे हा a काय असेल, यामधला a जो आहे हा x आहे आणि b आपण कन्सिडर करू 64. हा 64 जो आहे याचा जो रूट आलेला आहे 4y. x क्यूब प्लस 64y क्यूब इक्वल टू x क्यूब हा आपण तसाच मांडला प्लस 64 हा 4चा क्यूब आहे, म्हणजेच 4 इंटू 4 इंटू 4. 4 4 जार 16 आणि 16 4 जार 64. हा 64 हा 4चा क्यूब आहे, म्हणून आपण इथे 4y आणि याचा क्यूब लिहिलेला आहे. आता यामध्ये आपल्याला a जो आहे तो हा x कन्सिडर करायचा आहे आणि b आहे हा b आपल्याला इथे 4y कन्सिडर करायचा आहे आणि मग आपल्याला या फॉर्ममध्ये हे मांडायचं आहे जे वर फॉर्म्युला आहे त्यामध्ये. हेन्स x क्यूब प्लस 64y क्यूब इक्वल टू x प्लस 4y. म्हणजेच आता इथे x म्हणजेच a आणि 4y म्हणजे b, म्हणून आपण इथे लिहिलं हा जो a आहे तर a म्हणजेच x म्हणून इथे x लिहिला प्लस 4y म्हणजेच b. आणि नंतर आता या ब्रॅकेटचा विचार करू. आता इथे x स्क्वेअर म्हणजेच a स्क्वेअर, आपण इथे सुरुवातीलाच म्हटलं a म्हणजे x आणि b म्हणजे y, म्हणून इथे a स्क्वेअरच्या जागेवर आपल्याला x स्क्वेअर लिहायचा आहे मायनस ए बी म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणून आता इथे आपण x स्क्वेअर मायनस x इंटू 4y. x स्क्वेअर आपण सुरुवातीला लिहिला, नंतर याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे x इंटू 4y आणि b स्क्वेअर म्हणजे b म्हणजेच 4y, म्हणून याचे परत इथे 4yचा स्क्वेअर तो आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचा आहे. आता हे का लिहिलं आपण याचं कारण इथे लिहिलेलं आहे की a क्यूब प्लस b क्यूब इक्वल टू a प्लस b a स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. हे सूत्र जे मी वर लिहिलं आहे तेच आपल्याला इथे टाकायचं आहे की यावरून आपण याची अशी मांडणी केलेली आहे. आणि आता यावरून आपल्याला यामध्ये 4 प्लस x प्लस 4y हे एक ब्रॅकेट मिळालेलं आहे आणि x स्क्वेअर मायनस आता याचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते येईल 4xy, म्हणून आपण इथे लिहिलं 4xy म्हणजे त्याचा गुणाकार. आणि याचा जो स्क्वेअर आहे 4चा तो येईल 16 आणि y स्क्वेअर. हे आपलं फायनल आन्सर या एक्झाम्पलचं, फर्स्ट एक्झाम्पलचं. सेकंड एक्झाम्पल 125p³ प्लस q²
सेम मेथड आपल्याला इथे यूज करायची आहे। आता हा 125 जो आहे हा 5p चा क्यूब आहे। 125 हा 5चा म्हणजेच 5 × 5 × 5 जर केले तर याचे 125 येतात, म्हणून आपण इथे 5चा क्यूब म्हणजे 3 वेळा गुणाकार आणि क्यूब। आता इथे परत आपल्याला हे जे सूत्र आहे याचाच विचार करायचा आहे। इथे a म्हणजेच 5p आणि b म्हणजे q। आता आपल्याला इथे हे या फॉर्ममध्ये मांडायचं आहे, a क्यूब प्लस b क्यूब। याचा फॉर्म्युला काय येईल, a प्लस b, म्हणून इथे आपण 5p प्लस q आणि नंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर म्हणजेच 5p चा स्क्वेअर मायनस ab म्हणजेच 5p आणि q चा गुणाकार म्हणजे 5p आणि q चा मल्टिप्लिकेशन आणि नंतर b स्क्वेअर म्हणजेच q स्क्वेअर। 5p प्लस q म्हणजेच ही जी टर्म आहे ती आपण इथे आता मांडलेली आहे 5p प्लस q आणि दुसरा जो ब्रॅकेट आहे हे ब्रॅकेट आपण सॉल्व केल्यानंतर इथे 5चा स्क्वेअर येईल 25 आणि pचा स्क्वेअर p स्क्वेअर मायनस 5p × q म्हणजेच याचं मल्टिप्लिकेशन 5pq आणि q स्क्वेअर। थर्ड एक्झाम्पलसुद्धा तसंच आहे। आता इथे आपल्याला 125 थर्ड एक्झाम्पल इथे सुद्धा 125 जो आपल्याला कशाचा क्यूब आहे ते घ्यायचं आहे आणि इथे 27चा। तर हे आपल्याला माहिती आहे 125 5चा आहे आणि 27 जो 3चा आहे। a ला 5k कन्सिडर केला आणि b ला 3m हा b कन्सिडर केला आणि मग आपल्याला हे जे सूत्र आहे या सूत्राप्रमाणे a प्लस b म्हणजेच 5k प्लस 3m नंतर a स्क्वेअर म्हणजेच 5k स्क्वेअर ab म्हणजेच याचं मल्टिप्लिकेशन 5k आणि 3mचं आणि b स्क्वेअर म्हणजे 3mचा स्क्वेअर। तर आपल्याला इथे हे आन्सर मिळेल। नेक्स्ट एक्झाम्पल फोर्थ। आता फोर्थमध्ये आपल्याला या 2चा हा 2 कशाचा क्यूब नाही, म्हणून आपण इथे हा 2 जो आहे हा वेगळा काढून घेतला, कॉमन काढून घेतला आणि नंतर मग आपलं इथे उरलं l क्यूब प्लस आता या 2नी याला मल्टिप्लाय केलं तर 432 येतं, म्हणून l क्यूब प्लस 216m क्यूब। टेकिंग आउट कॉमन फॅक्टर 2 आपण यामधला कॉमन काढून घेतला आणि आता हे कॉमन काढल्यानंतर आपल्याला असं इक्वेशन मिळेल 2 इन ब्रॅकेट l क्यूब प्लस 6m क्यूब। हा 216 जो आहे हा 6चा घन आहे, क्यूब आहे। आता आपल्याला हे कन्सिडर करायचं आहे, a म्हणजेच l आणि b म्हणजे 6m। तर आपल्याला हे जे आपलं एक्झाम्पल आहे वर दिलेलं या एक्झाम्पलचं सोल्युशन, तर इथे आता 2 हा आपण कॉमन तसाच ठेवला, नंतर हे जे आपल्याला l प्लस 6m मिळालेलं आहे तर इथे आपल्याला a प्लस b म्हणजेच पहिलं पद आणि दुसरं पद आणि नंतर a स्क्वेअर म्हणजेच lचा स्क्वेअर मायनस ab म्हणजेच l आणि 6mचं मल्टिप्लिकेशन आणि b स्क्वेअर म्हणजे 6mचा स्क्वेअर। सॉल्व केल्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारे याचं आन्सर मिळतं। इथे l स्क्वेअर हा 2 तसाच राहील, l स्क्वेअर 6m पहिलं ब्रॅकेट तसंच राहिलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये l स्क्वेअर 6lm याचं मल्टिप्लिकेशन 6lm इथे आलेलं आहे आणि याचा स्क्वेअर 6 6 36 म्हणजेच 36m। नेक्स्ट एक्झाम्पल फिफ्थ 24a क्यूब प्लस 81b क्यूब। आता इथे सुद्धा आपल्याला 24 हा कशाचा घन नाही, क्यूब नाही, म्हणून आपल्याला इथे कॉमन काढून घ्यायचं आहे। तर आपण इथे कॉमन काढलेलं आहे 3, आपण इथे आधी लिहिलेलं आहे टेकिंग आउट कॉमन फॅक्टर 3 आणि इथे आपल्याला 3 हा कॉमन फॅक्टर काढून घेतल्यानंतर इथे 2a क्यूब प्लस 3b क्यूब आपल्याला इथे हे इक्वेशन मिळालेलं आहे।
आता इथे हे 2a कसा आला आणि क्यूब आहे, म्हणजेच 2चा जो क्यूब आहे तो येतो 8, म्हणजेच 2 × 2 × 2 म्हणजे 2 जर 4 4 2 जर 8 म्हणून आपण इथे 2चा क्यूब घेतला आणि हा 8 × 3 म्हणजेच 8 3 जर 24. आता इथे 3चा क्यूब म्हणजेच 3 × 3 × 3, तर हा येईल आपला 3 3 जर 9 9 3 जर 27 आणि 27 × 3 हा जो कॉमन काढलेला आहे याचं मल्टिप्लिकेशन येतं 81. आता आपल्याला यामध्ये ए आणि बी कन्सिडर करायचा आहे. फॉर्म्युला जो आहे आपला a³ + b³ तिथे ए आणि बी कन्सिडर केल्यानंतर आपल्याला इथे ए म्हणजेच 2a आणि बी म्हणजे 3b आणि याच फॉर्ममध्ये आपल्याला इथे मांडायचा आहे. हा 3 कॉमन तसाच ठेवला. 2a + 3b म्हणजे पहिलं पद आणि दुसरं पद याची बेरीज. जसं a + b इथे मांडलेलं आहे तसं 2a + 3b आणि हा कॉमन बाहेर. त्यानंतर इथे ए म्हणजेच 2a स्क्वेअर मायनस ab. आता ab म्हणजे याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे म्हणून फर्स्ट टर्म आणि ही सेकंड टर्म 2a × 3b आणि ही सेकंड टर्म म्हणजे b² याचा स्क्वेअर. तर आपल्याला इथे आन्सर मिळेल फायनल 3 तसाच ठेवला. 2a + 3b आपल्याला हे ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. याचा स्क्वेअर येईल 4a². नंतर 2 आणि 3 याचं मल्टिप्लिकेशन 6 आणि ab 6ab आणि या 3चा जो स्क्वेअर आहे तो येईल 9b². दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस 5th एक्झाम्पल. नाउ 6th एक्झाम्पल जे आहे ते थोडं वेगळं आहे, म्हणजे मांडणी याची वेगळी आहे. आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो सेम अप्लाय करायचा आहे. y³ + 8y³. आता इथे आपल्याला 8y³ आहे. आता 8 जो आहे हा 2चा क्यूब आहे म्हणून आपण इथे y³ + 1/2y³ असं लिहिलेलं आहे. आता इथे a म्हणजेच y आणि b म्हणजे ही टोटल जी टर्म आहे 1/2y. आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. a³ + b² = a + b म्हणजेच y³ + 1/2y हे आपण तसंच लिहिलं. आणि हे जे दुसरं ब्रॅकेट आहे a² - ab + b² इथे आता a² म्हणजे y² मायनस या y आणि या yचा आणि या 2yचं मल्टिप्लिकेशन y × 1/2y आणि b म्हणजेच 1/2y म्हणून 1/2yचा स्क्वेअर. तर आन्सर काय येईल इथे हे जे ब्रॅकेट आहे हे तसंच राहील आणि हे ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर आपल्याला इथे y² मायनस आता इथे y × 1/2 आहे तर हा y जो आहे हा कॅन्सल होतो. इथे उरतात 1/2 म्हणजेच हाफ प्लस इथे हा 1 आणि याचा स्क्वेअर येईल 4. 2 जर 4 आणि y² हे आपलं फायनल आन्सर इथे आलेलं आहे या 6th एक्झाम्पलचं. नेक्स्ट एक्झाम्पल 8th a³ + 8/a³. आता इथे आपल्याला अगेन वी नो 8 इज द क्यूब ऑफ 2, हेन्स वी कॅन राईट हिअर a³ + 2/a होल ब्रॅकेट क्यूब. हिअर a is a and b is 2/a. This 2/a is b and write this in the form of this formula. So here this टर्म इज ॲज इट इज, मतलब a + b जो आहे तो आपलं जे आहे a आणि b हा तसाच आपण इथे मांडलेला आहे. आणि नंतर जे ब्रॅकेट आहे a² - ab + b² या फॉर्ममध्ये आपल्याला a म्हणजेच a² मायनस आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे या आणि या टर्मचं. तर a × 2/a आणि नंतर b म्हणजेच 2/a तर याचा स्क्वेअर. आपल्याला फायनल आन्सर इथे हे जे ब्रॅकेट आहे हे तसंच राहील आणि हे ब्रॅकेट आपण सॉल्व केल्यानंतर इथे a² मायनस आता याचं जे मल्टिप्लिकेशन आहे तर इथे हा जो a आहे हा कॅन्सल होईल, उरतात 2 साईन मायनस आणि इथे 2चा स्क्वेअर 4 आणि aचा स्क्वेअर a² असं फायनल आन्सर आपल्याला इथे
मिळालेला आहे. एक्झाम्पल नंबर 8, लास्ट एक्झाम्पल, 1 + q³ अपॉन 125. तर इथे आपल्याला 1चा क्यूब लिहिता येतो आणि q अपॉन 125 म्हणजेच qचा, आणि हा 125 जो आहे हा आहे 5चा क्यूब, म्हणजे 5 × 5 × 5 जर केले तर 125 येतात. आता इथे आपल्याला हे जे इक्वेशन मिळालेलं आहे यामध्ये a जो आहे हा पहिला टर्म कन्सिडर करायचा आहे आणि b आपल्याला q/5 हा कन्सिडर करायचा आहे. कारण आपल्याकडे हे जे इक्वेशन आहे, हे जे फॉर्म्युला आहे की a³ + b³ यामध्ये a + b आपण इथे या फॉर्ममध्ये हे गणित सोडवणार आहे. आता आपल्याला हे जे इक्वेशन आहे यामध्ये काही चेंज करायचा या सूत्रानुसार. तर इथे आता 1 + q/5 हे आपल्याला a + b या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणून आपण 1 + q/5 a + b आणि नंतर a² - ab + b² या फॉर्ममध्ये हे ब्रॅकेट लिहिलेलं आहे. तर a² म्हणजेच 1चा स्क्वेअर, आपण ऑलरेडी इथे 1 म्हणजेच a हे कन्सिडर केलेलं आहे. b म्हणजे q/5 म्हणजेच a × b, तर 1 × q/5 प्लस bचा स्क्वेअर म्हणजे b आहे q/5 म्हणजे याचा स्क्वेअर. आता हे कशावरून केलं आपण, यासाठी आपण इथे हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. आणि आता याचं सोल्युशन जे आहे या ब्रॅकेटचं, हे ब्रॅकेटचं सोल्युशन लास्टमध्ये आपण लिहिलेलं आहे. 1 + q/5 यामध्ये काही चेंज होणार नाही आणि हे जे ब्रॅकेट आहे सॉल्व करायचं आहे, तर इथे 1चा स्क्वेअर 1 येईल. देन q/5 1 आणि q/5चं मल्टिप्लिकेशन जे आहे, जो गुणाकार आहे तो q/5 येईल, प्लस q/25 म्हणजेच इथे स्क्वेअर असल्यामुळे qचा स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर, 5 × 5 मीन्स 25. तर इथे हे आपलं फायनल आन्सर इथे या एक्झाम्पलचं आलेलं आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 6.2 कंप्लीट झालेला आहे. प्रॅक्टिस सेट 6.3 बघण्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये भेटू. थँक्स फॉर वॉचिंग.